बघा कसं मोळ आहे. आणि आता उठवतो डोळा पाहतोय बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भरपूर ऊन झालाय, दुपारचे जवळजवळ 2 वाजलेत आणि एप्रिल आणि मे महिना म्हटलं तर भरपूर उन्हाचा तडाखा आहे. तरी पण आपल्याकडे भरपूर सारी हवा चालू आहे बघा, झाडं हलतात. आणि आता आपण आलो शेताकडे मस्तपैकी कोयता घेऊन. समोरच वरती झाड आहे, येळ्याचं झाड आहे, बेहडा नाही का, बेड्याचं झाड आहे. आणि त्याच्यावरती एक भलं मोळ आहे. आपण बरेच दिवस झालं पाहिलं होतं, पण आपली काही तेव्हा ढग भरपूर यायची, त्याच्यामुळं मोळं चावतात आणि असं आपल्याला फिरायला लागतं. त्याच्यामुळं आपण काढायला थोडीशी वेळच लावली. आता भरपूर मोठं मोळ आहे. आता ते आपल्याला काढायचं, बघू चावलं तर काढता येणार नाही आणि एकटं तर आपल्याला तुम्हाला दाखवता पण येणार नाही कसं काढतं. तर दाखवतो तुम्हाला वरती मोळ कुठे आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. चला, एकदम देशी शुद्ध मध आपल्याला पाहायला भेटणार आज. हा एकाने काढता येते की नाही ते पाहायला लागलं आपल्याला. तिथं झाड आहे, तर दाखवतो तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने. तर हे समोर शिरसाचं झाड आहे, सादडा. ही सायर आहे. भरपूर झाडांची पानं गळती झालेली. सादडा असेल, पण काही झाडांना पालवी फुटली. उदाहरणार्थ शिरस आहे हा. इकडं आवळे, इकडे सागांची पानं एक गळालेत. भरपूर सारी जांभळं बिंबळं. आणि हा आपला समोर कळसुबाईचं शिखर. आणि हा आपला परिसर इकडं पांढऱ्याचा डोंगर. तर चला, वेळ न लावता तुम्हाला मोहोळ कुठे एकदम मोठं आहे, तुम्हाला कॅमेरा सहज दिसू शकतं ते पाहायला दाखवतो तुम्हाला. आता बरेच दिवस झाला आपण काढलं नाही, भीती पण वाटते. हो का, हे झाडाला पाली फुटली, ह्या पालीमध्ये इथं मोळ आहे, हे बघा. तर चला आपण जाऊयात. खूप जुनं आहे, मध पण भेटते का नाही पाहायला लागत. आणि हे काटेरी झाड आहे. हे कसलं आहे नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही. हे बघा, काटे एवढे भयानकत, तर लय भयानकत. आणि आपल्याला त्या समोरच्या झाडावरती वरती चढायचं. झाला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. लाईव्ह वरती गेलो आता तुम्हाला दाखवतो काढता येते का नाही आपल्याला मोर. फायनली आपण झाडावरती चढून आलो वरती. बरंच वर आलो, तुम्ही खालून पाहू शकता. एकदम सरळ झाड आहे आणि माडा नारळासारखं वरती झाड आहे. त्याला फांदीच नव्हती, पार इकडे वरती आलो फांदी सापडली आपल्याला. अजूनही वरती आपल्याला चढायचं आहे. वरती मोळ दाखवतो तुम्हाला. चला, आपण आता तोंड बिंद बांधून घेऊ. डोळ्यांना जपायला लागलं, कारण माशा डोळ्याला चावतात. बांधून घेऊ, जाऊया वरती आता. थोडं अंतर भाऊ काढून चावतं की नाही. आता एवढं वरती मी घेऊन वरती आलो, काढायच लागेल चावलं तरी. चला, जवळजवळ आपण बरंच चढून आलो वरती. आणि वरती आपल्या मोळ तुम्हाला दाखवतो. खूपच अवघड झाड आहे, कारण पूर्ण सरळ होतं. वरती जर पाहिलं बघा कसं मोळ आहे. आता आहे ना, आता आपण पूर्ण तोंड बांधून घेऊयात, कारण चावलं तर लय बेकार फिरते येणार नाही आपल्याला. चला, चलते. हे एकदम फिट पॅक केलं आपण, चावला नाही पाहिजे, काही झालं तरी. अजून वरती चढायचं आपल्याला. तर चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तुम्ही कसं मोळ काढता नक्की कमेंट करून सांगा. बेकार मोळ होतं, आपण तिथं गेलं लगेच आपल्याला वाटाय करा नाही. आपण डाय पळून चालू बघूया. बघा डोळा थोड्या वेळ तुला दाखवतो, तुम्हाला दाखवतो. इतकं चावलंय, इतकं सुजणार आहे आता हात आणि डोळा. आपण डायव्ह न काढताच पळून आले भाऊ. बेकार, कारण वरती जाऊन नाही दिलं त्याने. जागेवर जाऊन दिलं असतं ना वरती तर काढलं असतं, पण त्याने मध्येच अटॅक केला. बघा डोळा एक साईडचा जरा सुजलाय. तुम्हाला थोड्या वेळानं अजून दाखवतो. पूर्ण डोळा बंद होऊन जाणार आहे आपल्याला. लय बेकार. कोणला असं मोळ चावलंय तर नक्की कॉमेंट करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. थोड्या वेळ तुम्हाला डोळा दाखवतो किती सुजणार आहे आपल्याला. कारण आपल्याला चावल्यानंतर इतकं सुजतो, त्याच्यामुळे आपण घाबरतो काढायला. पण आज आलो तो काढायला, पण नाही जमलं. चला, परत एक दिवस दाखवतो तुम्हाला मोळ काढताना. आजचं काही वातावरण बरोबर नव्हतं आपल्याला. तुम्हाला मागाशीच म्हणलो, आपण मोळ काढून आलो, थोड्या वेळ जरा आराम केला. मस्त थंडगार झापामध्ये सावलीला झोपलो होतो.
आणि आता उठवतो डोळा पाहतोय बघा, पूर्ण उघडत पण नाहीत का बेकार. कारण इथं चावली ना, हे जेवढं मांसल भाग आहे ना तिथं जर आपल्याला मधमाशी चावली ते पूर्ण सुचतं. बघा इकडं वरती चावलं असतं काही नसतं, पण इथं डोळ्यालाच माशी चावते. का चावते माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंट करा. एवढा बेकार दुखले डोळा. हे बघा ओपन सुद्धा होत नाही. लय बेकार. आता जरासं उठलोय आणि शेळी चरायला सोडल्या बघा. शेळी इकडं आणि आपली 2 बकरं आपण नवीन आणलेत लोणी मार्केटवरून, तोतापुरीची. ते तुम्हाला दाखवतो. चला, कोणाला असं मोळ चावलंय आणि सुजलंय नक्की कॉमेंट करा. आता शेळी आपली तरते इकडं. झाडे खरली तर मस्त पालवी फुटली. आता इकडं वाल होता थोडासा, त्याच्यात शेळी घातली आपण. बघा शेळी, आणि तिला घरी एक बकर पाट आहे, आणि हे आपण तोतापुरीची बकरं आणलेत. बघा ते पण एकदम मस्त पैकी चरत आहेत. आता आणून त्यांना 8 दिवस झाले जवळजवळ, पण छान बकरच. तर हे बकरं आपण कितीला विकत आणले असतील, घेतले असतील तर नक्की कॉमेंट करून सांगा. ही आपली शेळी, ती पण आता खूप खराब झाली. पहिले खूप ताकद होती तिला. आणि हे बकरं, तर चला मस्तपैकी वालात सोडले त्यांना, जरा पोटभर चरायला सोडले. इकडे खाली पण आपला वाल आहे. इथं तोरणीचं झाड आहे, तोरणं पण खाऊयात आपण. समोर तोरणं खायला जायचे आपल्याला. तर हे डोळं वसरायला तुमच्याकडे काही उपाय आहे का, नक्की कॉमेंट करून सांगा. असं जर चावली मधमाशी आपल्याला, तर आपल्याकडे काही गावठी उपाय करू शकतो का आपण. कोणाला माहीत असेल तुम्हाला तर नक्की कॉमेंट करून सांगा. तर पूर्वी जाऊयात आपण तोरणं खायला. शेळी तिकडं वाला सोडली. आता आपण तोरणं पिकलेत का पाहू, कारण दिवसभर पाखरं खाऊन घेतात. आता आपल्याला किती खायला भेटतं बघूयात आपण. तोराच्या आपल्याला बांधायच्या कडलं आपल्या शेतावर आपलीच ते तोरणीचं झाड आहे. भरपूर सारी तोरणं लागलेत. त्या बघा पिकलेली पण आहेत, काही काही आता पिकायची बाकी. पिकायला आता सुरुवात झाली. काही इकडं वर पण लागलेत, इकडं पण लागलेत. तर चला या तोरणं खायला. तोरणं तोडूयात आपण. हे बघा लय काटे असतात त्याला. चला मस्तपैकी खाऊयात आता आपण. चला, मधमाशी चावणे सुद्धा एक चांगलंच मानलं जात आहे. कारण मधमाशी आरोग्यासाठी चांगली आहे, चावल्यावर पण आणि तिने मध दिल्यानंतर पण. तर चला, मधमाशी काही लोक बळच चावून घेतात आपल्या, तर चावली आपण काही घाबरायचं नाही. तर चला, चावल्यानंतर कोणते फायदे तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंट करून सांगा. इकडे आपली मंडळी चरते, कोकरं शेळी आपली. दिवसही जायला आलाय, त्यांचे भरपूर चरून झालाय मस्तपैकी. यांना आता पाऊस पडल्यामुळे फुटला होता, फुटवा पण झालेला आहे मस्तपैकी. त्यांनी चरलीत पण. तर चला, ही जोडी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून सांगा. चॅनलला तुम्ही नवीन असाल, चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आता जाऊयात घरी.